हे बघा, गेले 1.5 तास झालाय. हे बघा, सर्रास आपली मनमर्जी करताय. इथे प्रशासनाचा किंवा BMCचा रोडची कामे चालू आहे. BMCचा एकही गार्ड सुद्धा नाहीये. हे बघा. मडमार्वे रोडवर सुरू असलेल्या रस्ते कामात मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकडून नियमांचं सर्रास उल्लंघन होत असल्यानं स्थानिक नागरिकांचे हाल झालेत. जागृत महाराष्ट्रानं यापूर्वीही या संदर्भात अनेक बातम्या प्रसिद्ध करून लक्ष वेधलं असतानाही संबंधित रोड इंजिनियर आणि बृहन्मुंबई महानगरपालिकाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वाळवी यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय. आज मड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी असून त्यातच रस्ते खड्डेमय आणि जागोजागी खोदून ठेवलेले असल्यानं वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. कामाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक गार्डही नेमण्यात आलेले नसल्यानं तासनतास वाहनं एकाच जागी अडकून पडली आहेत. या मार्गावरून दवाखाने रुग्णालयांकडे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असल्यानं रुग्णांची मोठी गैरसोय होते. याच वाहतुकीत नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळालेला एक रुग्ण अडकला असून 2 दिवसांनंतर त्याचं ऑपरेशन ठरलेलं आहे. या निष्काळजीपणामुळे रुग्णांचे आरोग्य आणि जीव धोक्यात आलेत. विशेष म्हणजे मास्टरवाडी परिसरामध्ये 6 महिन्यांपूर्वी नाल्याचं काम पूर्ण करण्यात आलं असताना तेच नाले पुन्हा तोडले जात असल्याचं दिसून येते. हा प्रकार सर्वांच्या डोळ्यासमोर घडत असतानाही कोणतीही कारवाई होत नसल्यानं हा संपूर्ण कारभार अधिकारी, ठेकेदार आणि सत्ताधाऱ्यांच्या संगनमतानं सुरू असल्याची चर्चा परिसरात जोर धरू लागली. स्थानिक नागरिकांनी तातडीनं कामाची पाहणी करून नियमानुसार सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे. जागृत महाराष्ट्र न्यूज, मड, मालाड.